नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन. अशा तऱ्हेने आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे. तर आम्ही चाललो आता कोकण ट्रिपला. तर माझा अवतार बघू शकता, एन्जॉय करायला चाललोय कोकण ट्रिप. तर मित्रांनो, तुम्हाला माहित नसलं तर बघा इकडे फिरवा माघारी, इकडे माघारी फिरव. हे बघा पहिला स्टॉप. तर मित्रांनो अशा तऱ्हेने तर गोटू पण आलाय आज चक्क ट्रिपला. पहिला स्टॉप वाईन शॉप. आणि आमचे बडे आप्पा. तर ही गाडी मित्रांनो आमची. तर तुम्हाला दाखवतो शेवट आमच्या कोकण ट्रिप कशी होणार आहे ती. आखी कोकण ट्रिप पाहायची असेल तर सचिन ब्लॉगरच्या चॅनलवर पहा. आणि अशा तऱ्हेने आम्ही आप्पा ब्लॉग मध्ये आहे आणि आम्ही जाणार आहे सर्वजण. तर मित्रांनो लक्ष ठेवा आणि उद्या सकाळून दाखवतो तुम्हाला आणि गाडीतला एन्जॉय पण दाखवतो. आज रात्रीभर आम्ही काय काय करणार ते. तर सचिन ब्लॉगरला बघत राहा. तर मित्रांनो अशा तऱ्हेने अजून आम्ही निम्म्या ट्रिपमध्ये बी पोचलो नाही. बडेंचा कालवा खूप चाललाय, सरपंचचा कालवा खूप चाललाय आणि एक जण तर गप झोपलाय. त्यांना जागाच भेटली नाही बाकीच्यांना मागच्यांना झोपण्यासाठी. बडे कुणाच्या रे? हे आमचे ड्रायव्हर. आणि धुकं खूप पडलंय, आम्ही घाटातच आहे. आम्ही आपला ट्रक मागं चाललोय, पावसानं धुकं चालू आहे. तर अशा तऱ्हेने आम्ही बीचवर पोचतोय की नाही सकाळनं काय माहित नाही, पण माझं लेट होईल पण पोचीन नक्की. तर गाड्यांच्या झोपा चालल्यात माग. बया माग कोण झोपलं या? सगळे बाकीचे जागे आहेत मित्रांनो. अशा तऱ्हेने हा ब्लॉग बघत राहा, तुम्हाला कळेल बीचची बी कमाल काय असते ती. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आता आम्ही बीचवर पोहोचलेलो आहे, म्हणजे अजून पोहोचलो. कसं आहे तर जंगी शेल्फ घेतली त्याला सांगितलं आम्ही पण इकडचे चालू शेवटी. कसलं दिल्लाच्या जवळ काय बन्याल. तर ह्यांच्या चड्या पण बघू शकता, रंगीबिरंगी चड्या. 1 2 3 4. ह्यानं काळीच घातली, ह्यानं का रंगीबिरंगी घातलाय. आणि माझी पण रंगीबिरंगी चड्डी या. आणि अशा तऱ्हेने सगळ्यात तरुण माणूस इथं आला. आणि हे बघा बीच. उंट पण आहे इथं. वाव. लका लका लका. बडे फिलिंग कशा आहे त्या? बडे फिलिंग कशात फिलिंग बडे? असं जरा गोटो काय म्हणणं आहे तुमचं आता बीच बघून? तुम्हाला कसं वाटतंय आता बीच बघून? सगळे जोडपच दिसतात भाई. अशा तऱ्हेने सगळे मित्रांनो इथं जोडपीच आहे. तर आम्ही आपला आलोय सिंगल. आय लव्ह यू कोकण. तर मित्रांनो अशा तऱ्हेने हे बीच बघू शकता तुम्ही. तर आताशी आमच्या ट्रिपची सुरुवात झाली आहे. आणि हे बघा बडे बडे चेकाळ आहे. तर मित्रांनो अशा तऱ्हेने एक एक फोटो काढतो आणि थोड्याच वेळात ब्लॉग सुरू करतो परत. तर मित्रांनो अशा तऱ्हेने बडे आमचा समुद्रात गेला. बडे बुडाला. बडे विहिरीत नाही पवन. तर मित्रांनो बडे बघा कसा पोहतोय. तुम्ही का थांबलाय? जावा की आतमध्ये. अक्षय बी चालला. तरी आमचे 2-3 मेंबर अजून आले नाहीत ब्लॉक मध्ये घेण्यासाठी.
आमोल तर आला तर आता काय होईल ते माहित नाही आम्हाला, पण यावं लवकर. तर मित्रांनो अशा तऱ्हेने तिथं थांबलो होतो, तिथं थोडस एन्जॉय वगैरे केला. तर इथं येऊन बघतोय तर काय गोटूला आपल्या हे करायचं चाललंय, पुरायचं चाललंय इथं. बडेला की पुरा 2-2 माणसं इथं पुरायचं चालले ती, हे बघू शकता. अशा तऱ्हेने तर खूप छान आमची enjoy तर खूप करतोय, असंच करत राहा. आणि हे बघा आलं गाडी मिरवणूक घेऊन. आज तऱ्हेने ते पगन भाई आलेले आहेत. तर मला मिरंडा दिला ते पगन आलेले आहेत. दाखवून उघडणं आहे. एक नंबर वाटतंय. आणि बडेला बघा काय केलंय. अरे 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 खूप छान झाली ते ट्रिप. हे काय अरे 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 वाय झेड मित्र याला जात्यात. बरोबर आहे. ओके तर मित्रांनो अजून फोटो काढतो आणि हा ब्लॉग बघत राहा फक्त. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही थांबलो, बीच वगैरे फिरून आलो, एका ठिकाणी थांबलो आणि जेवण करायला पार्टी करते जाता पोरं. आणि हे आमची गाडी अशा तऱ्हेने ढकलपट्टी चालू आहे, रिवर्स पट्टी चालू आहे. कशी बघा ढकलत्या ती. आणि अशा तऱ्हेने गाडी ढकलली. इथं आप्पा बसलाय, इकडे शुभम बसलाय. आणि ही आमची कोकण ट्रिप. आणि कुशाल टावेलवरच टाकलाय. आणि या गाडीचा नंबर बघा. ही गाडी काय परत म्हणून सांगू नका. लावड्या अशी माळवार तिकडे जाते गाडी बघा. तर मित्रांनो असं गेली या पार्टी करण्यासाठी. आणि मी आता इथून बसणार आहे थोडं सावलीला. तर पोरं म्हणतात चल पार्टीला, तर चला जाऊया तिकडं. बिर्याणी वगैरे करणार आता आणि आम्ही ती खाणार. आपा कार बीचवर गेले होते तू की नाही? अरे ती डोळ्याला त्रास होते कार आपा. अरे डोळ्याला त्रास होते ना बाई. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही इथं आले हे गड बघण्यासाठी. पण आम्ही खूप लेट केला तर ते बंद झालं होतं. पण इतकं सुंदर असं वातावरण आहे ना, हे तेव्हा असं छान असं थांबलं, एकदम शांत असं वाटतंय, खूप भारी वाटतंय. आप्पा, मी, अक्षय आणि बाकीची गँग कुठं गेली ते माहीत नाही. आणि खरंच सांगतो मित्रांनो, स्वर्ग असेल तर कोकणच. खूप छान असं वाटतंय, शांत. खूप भारी वाटतंय. बाय बाय मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आमचा ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आम्ही आज रूमवर वगैरे राहिलो, फ्रेश वगैरे झालो. रूमचं नाव सांगू शकत नाही कुठं राहिलो, पण फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. आणि आता चाललो आहे दुसऱ्या बीचवर. नुसतं बीचेस बघायचे आहेत. आणि आमच्या मित्रांना सगळ्यांना ताण लागली होती, म्हणून जुगाड 2.0 सगळीकडे सकाळच्या बाहेर फ्रेश वगैरे झाले. सगळ्यांनी नवे नवे कपडे घातले. ह्यांनी फक्त कपडे घातले नाही, सगळं दिसतंय.
मुंबईचा पोलीस चव्हाण पोलीस सगळ्यांना सांगते वॉर्निंग देत आहेत जेणेकरून त्यांच्याच गारला बाकीचं गेली बसत साहेब 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 त्यांच्याच गार्डला वॉर्निंग देत आहेत. चापाटण्याची वॉर्निंग देत आहेत. होमगार्ड मग काय म्हणणं आहे याच्यावर? तुमचं काय 2 शब्द सांगा. मार खाणार का देणार? तुम्ही लय बोलू नका. हो का नाही? पण नाही तुम्हाला बोलायला नाही. आणि गाड्यांच्या चेहऱ्यावर टवटवे बघू शकता तुम्ही सकाळच्या पारी. काय बघण्यासाठी असेल सांगा बरं. काय बघायचं असेल तर? रहस्य काय आहे? जाणून घेण्यासाठी 5 मिनिटांनी ब्लॉग बघा. आठवू द्या नाही 5 मिनिटांनी मला माहिती आहे काय भेटणार आहे. आणि नजरेला सोन्या मोन्यानं वहिनी सगळं आपलं नानी सोबत ब्लॉग बघावं LED ला लावून. किलो नाही भरणार 5 किलो. मावशी मालवण मध्ये बडे तुमची मावशी कुठे आहे? काका कुठं असतोय आणि कोणा जावा मावशी मालवण नाही तरी बी बाहेर येणा काढते कुठे बी पडते. तर मित्रांनो थोड्या वेळात बीचवर गेल्यावर तुम्हाला कळण ह्या मुलांच्या चेहऱ्यावर टवटवे काय आहे. काय आहे? तिथं काय आहे? कुठं तिथं कुठं बीचवर बेचवर तुम्हाला तर जाणून घेण्यासाठी 5 मिनिटांनी ब्लॉग बघा. हा हो. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही आता बीचवर पोहोचलो. तात्या दर बनवायचा ना तुला ब्लॉग 2.0 तात्या. सकाळच्या पारे पाराशी तोंड आहे तिथं. सकाळी पारे काय पारे. तर मित्रांनो तर हे बघा आता आम्ही फिरतोय आता मच्छी वगैरे बघतो. मच्छी आहे का इथं सकाळच्या बारे कुशाल भाऊ नंतर चढवला गॉगल. सध्या आम्ही सुरमई पापलेट असे मासे घेणार आहोत आणि सध्या आम्ही चाललोय आता बघायला निलाव बघायला चाललोय. म्हणजे बघूया कसे मासे भेटतात. ते घरी भेटलेला ते गावच्या वस्तू दरात घेऊन टाकू. बडे कोणता मासा घ्यायचा आहे? वाघ राहिला की वाघ मग तर नको इकडं आणायला. हे बघा मित्रांनो अशी सकाळ सकाळ दर्शन वगैरे झालं तर. तात्या काय सांगतो आपण तर मित्रांनो तात्यानं कुठे आणलंय आणि पाठीमागे बघू शकता बीच आहे. आपल्या माणसाकडं हा. हे पंजोबा आहे. पंजोबानं मोठे कांड केले गंमत मध्ये त्यांची आमच्या अवलाद. तर इकडे बघू शका काय बरं समुद्र. तर अशा तऱ्हेने सकाळच्या पारी चहा पिणार आहेत हनुमानाना. तिकडे जाऊ की इथं बेड घ्या तुम्ही इथं आल्यावर. कुशल दादा चहा कसा पितोय ते सांग. पण पितोय ड्रायव्हरचं जाऊ पोहायचं. आणि अशा तऱ्हेने हे आमचे ड्रायव्हर पैसे देणार आहे चाचे. पैसे चाचे देणार. एवढे दिलदार मनाचे आमचे ड्रायव्हर. पुढल्या 4 वर्षात हँडलाच देणार आहे ट्रिपची. कॉन्ट्रॅक्ट हँडलाच फक्त राबाकू मिळणार नाही.
बडेला चाप्याचा नाही का बर? सगळ्यांची स्टाईल दारूच्या पेची बघ. कोण उलटा पितोय, कोण सवता पितोय, एक तर दांडाच धरवला. कसल्या बघ की लगेच साहेब होतो या. तर मित्रांनो आता आम्ही समुद्रात जाणार आहे. तो ब्लॉग तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. तर मित्रांनो तुम्हाला मी म्हटलं होतं तो मला थोड्याच वेळात स्वर्ग दाखवणार. तर हा बघा स्वर्ग. 20 आणि 20 40. खूप सुंदर असा बीच आहे. इकडे फोटोशूट चाललेला आहे आणि इकडे कुशाल भाऊ आले फोटो काढण्यासाठी. तर मित्रांनो कुशाल भाऊचा आधी फोटो काढतो आणि मग सगळं तुम्हाला दाखवतो. कुशाल भाऊ कसा बोलतो आणि कुशाल भाऊचा आघात आज तात्याच्या शिरलंय. तर मित्रांनो आम्ही आलोय मच्छी मार्केट मध्ये निलाव चाललाय साहेब. आणि हे इथं निलाव चालू आहे. कडे बघू आपण मच्छी. अरे गोटो कुठे वर गेला? ते अक्षय कुठे? मित्रांनो मच्छी मार्केटचा निलाव चालू आहे. तर बघू शकतो तुम्ही. शुभम काय वाटते तुम्हाला? हे बघा छोटे छोटे मासे. कुठलं कसं आहे आपल्याला? देणाऱ्यांकडनं घेऊन 600 रुपये 600 रुपये 600 रुपये. चला पुढं गर्दी का करताय? गोडो इकडे काय निलाव आहे काय? पापलेट हनुमाना काय म्हणताय मग माशांबद्दल? हा मार्केट एक नंबर आहे. माशांचे रेट कसे आहेत? रिजनेबल रेट आहे. सगळ्याकड्यांचे चेहरे बघा. खाण्यासाठी उत्सुक झालोय आम्ही मच्छी खाण्यासाठी. त्यासाठी आम्हाला एक 10 जणांना पुरेल असे मासे घेणार आहोत आम्ही. 10-14 जणांना पुरेल असे मासे घेऊ. आमच्या बजेटला कालवणाला घेऊ. नियोजन करायचं चाललंय इकडं. सध्या डोक्यात आहे कोळंबी घ्यायचं असं मला वाटतंय. राईड करायची गडाव जायचं ऑप्शन आहे. काही करा आम्ही आमची काही हरकत नाही. मी सर्व गोष्टी करू शकतो. आणि काल आम्ही त्या तिकडे होतो. त्या तिकडे परत नाही भेटत. करायचं ना भेटतं दाखवा. साहेबांचे नियोजन काय चाललंय ते बघा. कार्यक्रम करा माझं त्यांची ओळख सांगा. दोन शब्दात त्यांना म्हणलं ओळख सांगा साहेबांची 2 शब्दात. मुंबई पोलीस 2 शब्दात. 2 शब्दात नितीन चव्हाण भाऊ. सध्या ते पोस्टिंगवर आहेत. दहीसर येते मेरे को क्या बोलने का बेटा. ह्यो कडे का बघतोय नक्की? चांगला मासा लय 200 रुपये मच्छी. फोन पे करता हो किसको करने का? ये देख मेरा हिसाब 13 दो और मेरा 2. नाही मला नको आता ते
अशा तऱ्हेने आता तर मित्रांनो आता आम्ही राईड करायला जाणार आहे थोड्याच वेळात बघा. आत्ताच घेता तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही आता काय करायला जाणार आहे आपण क्या रायडिंग पॅराशूट पॅराशूट रायडिंग बनाना रायडिंग अजून 2-4 रायडिंग आहे ते आम्हाला काय माहीत नाही ते तुम्हाला ब्लॉगमध्येच कळलं आम्ही काय काय करतो ते. आणि अशा तऱ्हेने आमचा ग्रुप तयार झालेला आहे. आप्पा आलाय, आमोल आलाय न देणारे कार्यकर्ते आणि असे जे येणारे फिंडाय हिंडाय बिंडाय नुसतं झोपा काढाय येणारे कार्यकर्ते अमोल जाधव. आणि मित्रांनो अशा तऱ्हेने आता आम्ही केरळ रायडिंग करणार आहे आणि ते तुम्हाला लगेच कळेल आम्ही काय काय करणार आहोत ते. आणि हा ब्लॉग बघत राहा आणि मी व्हिडिओ अपलोड करेनच. किल्ले गेलो इकडे मी काय तिथं उभं राहिलं तर बाकी किल्ल्यावर जायचं असलं राहू द्या लक्ष मित्रांनो. तर मित्रांनो आता आमची राईड सुरू होणारच आहे. तर तात्या या गोष्टी फायनली आपण राईड करण्यासाठी आलो. फक्त 400 रुपयात बेट घ्या. नाही इकडे तर ही जहाज आहे आमची. तात्या राईड करण्यासाठी जोर काढतोय. लय भारी वाटते मला. तर ह्यातून आता मुली वगैरे उतरतात. त्यांनी उतरले की आम्ही जाणार. तात्या तिकडे जाऊ चल पुढे टोकाव बसाय. आरती चिठ्ठी कोणाकडे आहे? असू दे त्यांनी मागितली तर द्या. यांची भाषा कशी बघितली ना कोकणी भाषा. हे राईड आहे आमची. फिलिंग वर ढाकात ढाकात बघणार आहे. आम्ही वर टाकात जाणार आहे टाकात. फिलिंग ढाकात बघणार एक एक फिलिंग लावून एक एक फिलिंग टाकात गेलो असतो. या असलं बघणार येईल तुम्हाला इथं आल्यावर अशा तऱ्हेने चढाचढी सुरू झाली. जय बजरंग बली तोड दुश्मन की नली. हे घालायचं होय. काय घाललंय घालायला लागतोय. बरं घालो ए सुकई लगी यावंच लागतंय. करते काय कोकण बघायला. बरं झालं कमी असं तेवढं. आणि आलो की लगेच अर्धा झालं. अरे हितनंच बोलतो वय. तर पाणी पाण्यानं जा पैशाने मारला मोबाईल दिसला ना. शुभम बोल ना भाऊ. घाला घाली घालायच्या आधीच बोलत जाते. ए भाऊ बसा खाली बसा. कसं खाली बसायचं. आम्ही अशी बाईट घेतो तुमची. त्यांना सांग की बाईट घे तसेच. हं. आणि हा बघ ते असं 2 लोक असतात. तुम्ही तर कधी पाहिलं तुम्ही तर कधी पाहिलं नसतं हे हुक कसं बसावं ती आणि कशा आहे घालायची तुम्ही आदर की नाही. किती जर पाहिलं की चला माऊली चला. तर मी पण घातलं पण स्पीड 100चं लागणार आहे त्यामुळे मोबाईल ठेवण्यात येईल.
नाही मोबाईल ठेवत नसतो मी. ए यार जास्त नको रे वाढवायला. पुरी तर आज तरी आता आमची राईड सुरू होणार आहे. ते तुम्ही बघा. मी पण करू का पॅकिंग? माझं पॅकिंग झालं असं मित्राची मदत करायला लागते, यावंच लागतंय. कुठेतरी मिळतो रुसलेलं मित्र जाऊ की त्यांना. रुसलेलं बी जाऊ की त्याला पैसे नाही. अरे अशा तर ते एक गडी आपल्याकडे फुटवर गेला. हो फुल राईड एन्जॉय. तर मित्रांनो नाश्ता फुल राईड एन्जॉय. तर आता आम्ही तर मित्रांनो अशा तऱ्हेने एक गडी बेहला बारले करकी बारले काय चिट्ट्या जोडल्या इकडे इकडे बी लाव. बारले इकडं पण एक गडी बेहला. फक्त रात करते काय यावाच लागतंय. पैसा नसला तरी फुल एन्जॉय. फोकाट मध्ये मध्ये पैसा लागत नाही फिराय. आणि सनी भाई ऑनलाईन 50 कमी करा पाहू जातो. हे बघा. तुला नंतर करते मी, आता बोटीत आहे. बस कुठे आहेस तू सिंधुदुर्गला? ए शुभम ती दे बाबा चिठ्ठी. सिंधुदुर्ग तुमच्याकडे आहे. मी करते तुला बोटीत न उतरल्यावर. त्याचे काय गोंधळा केलाय. बरं जाऊ दे बाबा. काय द्यायचं बस दोनच कडी वाजवायची. मात्र बँड लावली बँड. आवाज यायला पाहिजे त्या साऊंडचा. येतय. नाही तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही म्हणताला आता हा ब्लॉग इथं संपवतो. तर शेवटचा स्टॉप पण बघा. सुरू पण इथनच केलं होतं आणि एंड पण इथंच करणार. आणि शेवटचा डान्स चाललाय आता. आणि इथनं पुढं आम्ही आमच्या हिशोबात येणार सगळी. तर मित्रांनो अशाने कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. शेवट आणि उद्या आणि शेवटचा डान्स बघा.